सोन्याच्या किमती इतक्या झपाट्याने का वाढत आहेत? गेल्या काही दिवसात भारतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर सतत वाढत आहे. तुम्ही विचार करत असाल यामागचं कारण काय आणि याचा तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होईल? चला तर मग आज या विषयावर सविस्तर माहिती घेऊयात. पाहूयात सोन्याचा दर वाढण्याची प्रमुख कारणं कोणती आहेत. पहिलं कारण म्हणजे जागतिक आर्थिक अनिश्चितता, ज्याला आपण ग्लोबल इकॉनॉमिक अनसर्टनिटी असं म्हणतो. जागतिक पातळीवर अनेक देशांमध्ये आर्थिक अस्थिरता, युद्धजन्य परिस्थिती, महागाईचा वाढता दर, मंदीची शक्यता यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे वळत आहेत आणि परिणामी मागणी वाढल्याने सोन्याचा दरही वाढतो. त्यानंतर दुसरं कारण म्हणजे मध्यवर्ती बँकांकडून मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी. रशिया आणि चीन यांसारख्या देशांनी मोठ्या प्रमाणात सोन्याचा साठा वाढवला. जागतिक बाजारात सोन्याची उपलब्धता कमी होत असल्याने त्याच्या किमती वाढत आहेत. तिसरं कारण म्हणजे भारतीय बाजारातील गुंतवणूकदारांची वाढती मागणी. भारतीय गुंतवणूकदार सोन्याच्या एक्सचेंज ट्रेडेड फंड्स म्हणजेच ETFs मध्ये जास्त पैसे गुंतवत आहेत. त्यामुळे सोन्याच्या मागणीत वाढ होऊन किमती वाढत आहेत. त्यानंतर चौथं कारण म्हणजे रुपयाचं अवमूल्यन, इंडियन रुपी डेप्रिसिएशन. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचं मूल्य कमी झालंय. त्यामुळे भारतात सोनं आयात करणं महाग झालंय आणि यामुळे त्याचा दर वाढतो. पाहूयात सध्याचा सोन्याचा दर आणि ट्रेंड. 20 मार्च 2025 पर्यंत 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 9,062.3 इतका झाला. काही दिवसात दरात 440 ची वाढ झाली आहे. पुढील काही महिन्यात हा दर आणखी वाढू शकतो. सोन्याच्या वाढत्या किमतींचे परिणाम पाहायला गेलं तर सोने खरेदी करणाऱ्यांसाठी अडचण आहे. सामान्य नागरिकांसाठी दागिने खरेदी करणं महाग झालंय. विशेषतः सणासुदीच्या काळात याचा मोठा परिणाम होईल. दुसरं म्हणजे गुंतवणूकदारांसाठी संधी. सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा नफा मिळू शकतो. ETFs, गोल्ड बॉन्ड्स यांसारख्या पर्यायांमध्ये पैसे लावणं फायदेशीर ठरू शकतं. त्यानंतर तिसरा परिणाम म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स आणि उद्योग क्षेत्रावर होतो. सोने महागल्याने इलेक्ट्रॉनिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रात वापर होणाऱ्या घटकांचं उत्पादन खर्च वाढतील. परिणामी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू महाग होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर तज्ज्ञांच्या मते पुढील काही महिन्यात सोन्याचा दर 10,000 प्रति ग्रॅम पर्यंत पोहोचू शकतो. यामुळे सोन्यात दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. मात्र अल्पकालीन नफा मिळवण्यासाठी विचारपूर्वक गुंतवणूक करणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुमच्या मते सोन्याच्या दरात आणखी किती वाढ होईल? तुमचं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तो लाईक आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.